CSR प्रणीत शिक्षण, कौशल्य आणि समुपदेशनासाठी अग्रगण्य असलेल्या फ्युएल या अग्रगण्य स्वयंसेवी संस्थेने आज वार्षिक परिषद आणि फ्युचर स्किल्स शिखरचं आयोजन केलं असून शिक्षण आणि रोजगार क्षमतेतील सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी सरकार आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील अग्रगण्य विचारवंतांना एकत्र करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बालविकास मंत्री माननीय आदिती वर्धा सुनील तटकरे आणि विशेष अतिथी उद्योगपती आणि उद्योजक भरत मुंबई यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 50 वंचित विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती प्रमाणपत्र तसेच 10 हुशार विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सन्मानित करण्यात आलं। हा कार्यक्रम कॉर्पोरेट नेते, धोरण बनवणारे आणि शिक्षण क्षेत्रातील भागधारकांचा संगम होता, ज्यांनी CSR मधील विचार, अनुभव, सर्वोत्तम पद्धती, आव्हाने आणि नाविन्यपूर्ण गोष्टींची देवाणघेवाण केली आणि भविष्यातील कौशल्यांमध्ये प्रतिभा संपादन करण्यासाठी एकत्रितपणे अभ्यासक्रम तयार केला। या समारंभात मार्टिना मर्स नेतृत्व पुरस्कार, BBAची विद्यार्थिनी वैष्णवी यादव आणि सायरस पुनावाला नेतृत्व पुरस्कार, PGDMची विद्यार्थिनी श्रद्धा कासर यांना प्रदान करण्यात आला। PGDMच्या विद्यार्थ्यांसाठी फ्युएल युअर ड्रीम्स शिष्यवृत्तीलाही फ्युएलचे संस्थापक अध्यक्ष केतन देशपांडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला। 10,000 विद्यार्थ्यांच्या जीवनावर परिणाम करणारे सर्व वंचित समाजाला मोफत उच्च शिक्षण देण्यासाठी विद्यापीठ स्थापन करण्याची ही घोषणा त्यांनी केली। शिक्षणाशी संलग्न असणाऱ्या अनेक बाबींवर चर्चा होणार आहे। त्याचबरोबर फ्युएलच्या माध्यमातून जे त्यांचे वेगवेगळे सहकारी आहेत, मग आदरजी पुनावाला असतील किंवा देशातल्या वेगवेगळ्या विविध संस्थांचे त्यांचे सहकारी आहेत, यांच्या माध्यमातून विविध उपक्रमांचा शुभारंभ झाला आणि त्याचबरोबर फ्युएलच्या माध्यमातून ज्या गरजू मुलांना, म्हणजे जी मुलं खरं शैक्षणिकरित्या ते अतिशय उत्कृष्ट आहेत पण त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना त्यांचं पुढचं शिक्षण घेता येत नसतं, त्यांना ग्रॅज्युएशन असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन, MBA असेल, BBA असेल, हे जे करता येत नाही, तर त्यांना स्कॉलरशिप्स आज प्रदान करण्यात आल्या आणि त्याच्यातून या मुलींना चांगल्या पद्धतीचं शिक्षण हे पुढच्या कालावधीमध्ये मिळणार आहे। आत्तापर्यंत अनेक मुलांना त्यांनी या स्कॉलरशिपच्या माध्यमातून शिक्षण दिलेलं आहे। ग्रामीण दुर्गम भागातले आहेत। मी प्रोफाईल्स बघत असताना पण अगदी छत्रपती संभाजीनगरपासून पुण्यातील ग्रामीण भाग असेल, आपल्या राज्यातील विविध ग्रामीण भागातून आलेली ही मुलं आहेत, मुली आहेत आणि यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून त्यांचं पुढचं शिक्षण पूर्ण करता येणार आहे, याचं निश्चितपणाने समाधान आम्हाला आहे। मोर देन 10 लाख युवाओं को हमने स्किल डेवलपमेंट, एजुकेशन में सपोर्ट किया है। कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, ये जो कंपनीज का सपोर्ट है उसके माध्यम से और बहुत सारे फाउंडेशंस के माध्यम से ऑल ओवर इंडिया, इंडोनेशिया, अफ्रीका में हमारा काम चालू है। ये संस्था केतन देशपांडे जी ने यंग एज में 19 इयर्स के एज में शुरू किया था। ये अभी जो 15-17 साल में जो स्केल कर पाए हैं, ये अभी हम यूनिवर्सिटी के माध्यम से और इसको स्केल करना चाह रहे हैं। फ्युएल स्किल एंड एंटरप्रेन्योरशिप यूनिवर्सिटी पुणे में एस्टैब्लिश हो रहा है। ऑलरेडी अभी हमारा फ्युएल बिजनेस स्कूल जहाँ पे MBA और BBA प्रोग्राम्स चालू है और हम स्कॉलरशिप के माध्यम से फ्री एजुकेशन फॉर गर्ल्स, जो हम होप स्टोरीज बोलते हैं, ऑल ओवर इंडिया के जो गर्ल्स स्टूडेंट्स है उनको हम दे रहे हैं। और यहाँ पे अभी 300 एडमिशन होगा MBA का और 160 स्टूडेंट्स BBA में हम पढ़ाएंगे। ऑल ओवर इंडिया हम सर्कुलेट करते हैं। इनफैक्ट CNBC आवाज का अभी जो आपने सुना रहेगा कि हम एक एपिसोड के माध्यम से भी इसको हम सपोर्ट कर रहे हैं। ऑल ओवर इंडिया में हम क्या करते हैं कि ये जो एप्लीकेशंस है एस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट्स, बिकॉज हम नीति आयोग के भी पार्टनर है, एस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट्स और जो बैकवर्ड डिस्ट्रिक्ट्स है वहाँ के जो अंडर प्रिविलेज गर्ल्स रहते हैं उनको हम अप्लाई करवाते हैं। फॉर एग्जाम्पल PGDM और MBA प्रोग्राम के लिए जो ग्रेजुएट्स है, BCom, BSc, BA या BE, ये ग्रेजुएट्स का हम एप्लीकेशन लेके उसको हम आगे लेके जाते हैं और हम उनको एक स्क्रीनिंग टेस्ट के माध्यम से और इंटरव्यू के माध्यम से सिलेक्शन करते हैं।